एकदा का याप्रमाणे उपवासाची भाजणी तुम्ही बनवून ठेवली तर अगदी नवरात्रीत 9 दिवसात तुम्ही 9 वेगवेगळ्या प्रकारचे थालपीठं किंवा पराठे किंवा वडे जे आहेत ते करू शकता. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर थालपीठाची भाजणी करण्यासाठी या ठिकाणी पहिल्यांदा कढईमध्ये आपण साहित्य भाजायला घेतोय. तर या ठिकाणी 1 कप राजगिरा घेतलेला आहे. मध्यम ते मोठ्या आचेवर राजगिरा छान भाजून घ्यायचा. जोपर्यंत राजगिरा फुटून त्याची लाही पडत नाही इतपत याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा, याप्रमाणे याला एकसारखं खालीवर करत राहा आणि भाजून घ्या. हे बघा, आता राजगिऱ्याच्या याप्रमाणे लाह्या तयार व्हायला लागल्या आहेत. इतपत राजगिरा भाजून घेतला. अगदी सगळ्याची लाही पडली पाहिजे अशी नाही, पण लाही फुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं. त्यानंतर थंड होण्यासाठी एका पसरट अशा परातीत किंवा ताटामध्ये याला काढलं. आता कढईमध्ये 1 कप वरई अर्थात भगर घेतली. भगरसुद्धा एक चांगली 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायची. भाजून घेतल्यामुळं काय होतं की धान्य जे ते हलकं होतं आणि थालपीठं याची जी आहे ती खमंग अशी होतात. हे बघा, वरईचा रंग बदलेपर्यंत याला असं छान भाजून घ्यायचं. यानंतर कढईमध्ये 1 कप साबुदाणा काढला आहे. साबुदाणासुद्धा छान फुलेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. एक 8 ते 10 मिनिटं याला भाजून घेतलं की साबुदाणा बघा असा हलका होतो, छान फुलतो. इतपत याला भाजून घेतलं आहे. सगळं साहित्य जे ते एकाच परातीत काढलं आहे. पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. आता कढईमध्ये या ठिकाणी 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे जिरे घेतले. जिरेसुद्धा छान खमंग असे भाजून घ्यायचे, मंद आचेवर भाजायचे आणि ते सुद्धा या साहित्यामध्ये काढले. याप्रमाणे सगळं साहित्य भाजून झालं आहे. आता घरघंटीवर किंवा जिथं उपवासाचं साहित्य दळून मिळतं अशा ठिकाणी याची भाजणी दळून आणायची. साधारणपणे पाऊण किलोच्या आसपास ही जी भाजणी आहे ती तयार झाली आहे. एकदा का याप्रमाणे तुम्ही उपवासाची भाजणी करून ठेवली की यापासून वेगवेगळे पदार्थ तुम्ही उपवासाला करू शकता. आता या भाजणीपासून आज मी जे दाखवणार आहे ते आहे रताळ्याचं थालीपीठ. कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि याच्यामध्ये 2 ते 3 रताळी घालून उकडून घ्यायची. रताळं उकडलं की रताळ्याची साल काढून स्मॅशरनं असं याचा लगदा करून घ्यायचा. हे बघा, असा छान एकसारखा असा लगदा झाला आहे. आता याच्यामध्ये भरपूरशी वाटलेली हिरवी मिरची घातली. जिरे आपण ऑलरेडी घातले होते त्याच्यामुळे जिरे वापरलेले नाही आहेत. चवीनुसार मीठ घातलं. भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घातला आणि हे एकसारखं मिक्स करून घ्या. आता रताळी जी आहे ती चवीला अगदी गोडसर अशी असतात, त्याच्यामुळे हिरव्या मिरचीचा वापर याच्यामध्ये जास्त केला तरीसुद्धा चालेल. हे बघा, हे असं एकसारखं छान असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मावेल तेवढं उपवासाच्या भाजणीचं पीठ घालायचं. हे बघा, रताळ्यामध्ये बऱ्यापैकी ओलावा असतो, त्याच्यामुळं शक्यतो पाण्याची गरज पडत नाही आणि सुरुवातीला पाणी तर अजिबात घालू नका. आधी मावेल तेवढं पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्या आणि नंतर अगदी थोडासा पाण्याचा हापका मारून याचं असं घट्टसर असं पीठ मळून घेतलं. जर तुम्हाला रताळी नको असतील तर त्याच्याऐवजी उकडलेला बटाटा घालून अगदी याच पद्धतीनं हेच साहित्य घालून तुम्ही बटाट्याचं थालपीठ करू शकता. तुपाचा हात लावून पिठाचा असा गोळा करून घेतला. दाबून गोळा चपटा केला आहे. प्लॅस्टिक पेपरला दोन्ही बाजूंनी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि याच्यामध्ये हा पिठाचा गोळा ठेवून याला असं लाटून घ्यायचं. हे बघा, छान असं एकसारखं व्यवस्थित असं लाटलं जातं. प्लॅस्टिक पेपर असल्यामुळं चिकटतही नाही. हे बघा, हे असं छान जाडसर असं लाटून घेतलं. खूप पातळही करायचं नाही. मध्यभागी हे असं तेल तूप सोडण्यासाठी होल करून घेतलं आहे. तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावर थोडंसं तूप लावून त्यावर हे थालीपीठ सोडलं. मध्यभागी आणि कडेनं थोडंसं साजूक तूप सोडायचं. झाकण घालून एक 2 ते 3 मिनिटं याला वाफवून घ्यायचं. त्यानंतर याची बाजू पलटली. आता दुसऱ्या बाजूनसुद्धा 2 मिनिटं थालीपीठ शेकून घ्यायचं. हे बघा, ही अशी रताळ्याची छान अशी थालीपीठं तयार झाली आहेत. हे रताळ्याचं जे थालीपीठ आहे ते चवीला गोडसर तिखट असं लागतं. जर तुम्हाला गोडसर चव आवडत नसेल तर रताळ्याऐवजी बटाटा घेऊ शकता. पण थोडासा पौष्टिक पर्याय हवा असेल, बटाटा अवॉइड करायचा असेल तर याप्रमाणे रताळ्याचं थालीपीठ देखील करता येईल. लहान मुलंसुद्धा ही थालपीठं आवडीनं खातात. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.